नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर माझा कॅनव्हास. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की मी एक फिश पॉन्ड बनवलं आहे. आमच्या इकडे एक कुंडी होती पडून, त्या कुंडीचा वापर करून मी एक फिश पॉन्ड बनवलं आहे. ह्याचं बरंचसं काम अजून बाकी आहे. यात बरीचशी झाडं येतील आणि ह्याचं फिल्टर पण मला थोडं अपडेट करायचं आहे आणि मासे पण येतील खूप. आज मी मासे आणायला जातो आहे पॉन्डसाठी. तर माऊला पण आपल्या ब्लॉगमध्ये यायचं होतं. ही आमची मांजर आहे. मासे घेऊन आलो आहे मी आता फिश पॉन्डसाठी. हे गोल्डफिश जातीचे आहेत. ऑरांडा गोल्डफिश बोलतात ह्यांना. ही पिशवी अशी तरंगत ठेवल्यामुळे पिशवीतलं टेम्परेचर आणि पॉन्डमधलं टेम्परेचर सेम लेवलला येईल आणि मग त्यानंतर आपण यांना सोडू शकतो पॉन्डमध्ये. टेम्परेचर मॅच करणं खूप गरजेचं असतं माशांसाठी, कारण मग अगदीच टेम्परेचर चेंज झालं तर मग मासे स्ट्रेसमध्ये येऊ शकतात आणि त्यांना टेम्परेचर शॉक लागू शकतो बेसिकली. त्यामुळे टेम्परेचर मॅच करणं दरवेळी गरजेचं असतं, कुठलेही मासे असू द्यात. आपण 15 मिनटानंतर ह्यांना सोडू. टेम्परेचर मॅच करून झालेलं आहे आणि मासे आता मी फिश पॉन्डमध्ये सोडतो आहे. आधी 2च मासे घेऊन आलो आहे, कारण मासे मी बाहेर ठेवणार आहे. आमच्याकडे एक मांजरसुद्धा आहे आणि बाहेर कावळे आणि बगळेसुद्धा असतात. सो आधी 2 मासे कसे राहत आहेत ते बघायचं आहे मला. त्याच्यानंतरच मी दुसरे मासे घेऊन येईन. तर आता मासे फिश पॉन्डमध्ये सोडलेले आहेत. ते त्यांचं नवीनच पॉन्ड असल्यामुळे ते एक्सप्लोअर करत आहेत, थोडं खाली गेलेत आणि नवीनच आहे तर स्ट्रेसमध्ये असतील कदाचित. आउटडोअरची सवयसुद्धा नसेल त्यांना. तर आपण त्यांना आता एक दिवस देऊया सेटल व्हायला आणि मग उद्यापासूनच त्यांना खायला वगैरे घालू, कारण आणल्यावर त्याच दिवशी लगेच खायला वगैरे देणं थोडं चुकीचं होतं, कारण मग ते आपल्या घरात सेटल व्हायला थोडा वेळ लागतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.